श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुदेव दत्त. भाविक हो, आज आपण श्री गुरुचरित्राच्या 4थ्या अध्यायाचा भावार्थ जाणून घेणार आहोत. या अध्यायात सिद्धमुनी नामधारकाला सांगतात की गुरु हा केवळ एक मनुष्य नसून साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे, जो भक्त पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाने गुरुची सेवा करतो. त्याच्यावर गुरु कृपा होते आणि त्याचे जीवन बदलते. नामधारक विचारतो, गुरुची कृपा इतकी महान का मानली जाते? तेव्हा सिद्धमुनी सांगतात की या संसार रूपी सागरातून पार नेणारी नाव म्हणजे सद्गुरू. धन, विद्या, सामर्थ्य किंवा मान सन्मान यांपेक्षा गुरुचे मार्गदर्शन श्रेष्ठ आहे, कारण गुरुच भक्ताला योग्य मार्ग दाखवतात. या अध्यायात श्रद्धेचे महत्त्व विशेष सांगितले आहे. जिथे श्रद्धा असते तिथेच कृपा उतरते. शंका, अहंकार आणि अविश्वास हे गुरुकृपेच्या मार्गातील अडथळे आहेत. सिद्धमुनी सांगतात की अनेक ऋषी, मुनी आणि देवतांनीही गुरुचा आश्रय घेतला, कारण ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरु आवश्यक आहेत. गुरुच्या एका उपदेशाने माणसाचे संपूर्ण जीवन बदलू शकते. या अध्यायातून आणखी एक संदेश मिळतो की संकटे आली तरी गुरुवरचा विश्वास सोडू नये. अनेक वेळा गुरु आपल्या भक्ताची परीक्षा घेतात, पण ती परीक्षा भक्ताच्या कल्याणासाठीच असते. या अध्यायाची शिकवण सद्गुरू म्हणजेच ईश्वराचे सजीव रूप. गुरुवर अखंड श्रद्धा आणि विश्वास ठेवावा. अहंकार सोडून नम्रतेने गुरुची सेवा करावी. गुरुच्या आज्ञेचे पालन केल्याने जीवनात यश, शांती आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. संकटाच्या काळात गुरुस्मरण हेच सर्वात मोठे बल आहे. समारोप. भाविक हो, 4था अध्याय आपल्याला सांगतो की ज्याच्या जीवनात गुरु आहेत त्याला योग्य दिशा मिळते. गुरुची कृपा मिळवण्यासाठी मोठ्या तपश्चर्येची गरज नसते. खरी श्रद्धा, सेवा आणि समर्पण पुरेसे असते. चला, शेवटी सर्वजण मनापासून प्रार्थना करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त.